महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या 6 महिने अगोदर शरीर काही सूक्ष्म पण महत्त्वाची लक्षणं देऊ लागतं. ही लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी आणि अस्पष्ट असतात, त्यामुळे अनेकदा दुर्लक्ष होतं. भारतामध्ये 40 वर्षानंतरच्या महिलांमध्ये धोका वाढतो, कारण इस्ट्रोजन हार्मोन्स कमी होतं, जे हृदयाचं संरक्षण करतं. महिलांना हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर 6 महिने ही लक्षणे दिसतात, जसं की असामान्य थकवा, दिवसभर जास्त काम न करता सुद्धा थकवा जाणवतो, सकाळी उठल्यावर ताजंतवानं वाटत नाही, हलकं काम केल्यावरही शरीर त्रास देतं. हा थकवा खूप महिने टिकतो. हृदय पुरेसा रक्तपुरवठा करू शकत नसल्यामुळे शरीराला ऊर्जा कमी मिळते. त्याचप्रमाणे झोपेच्या समस्या, जसं की झोप लागत नाही, वारंवार जाग येते, छातीत जडपणा जाणवतो, उठून बसावं लागतं, स्वप्नातून माणूस घाबरून जागा होतो. महिलांमध्ये हार्ट अटॅकपूर्वी झोपेतील बदल खूप सामान्य असतात. छातीत वेदना नसतानाही अस्वस्थता जाणवते. पुरुषांप्रमाणे तीव्र छातीत वेदना नसू शकतात. त्याऐवजी छातीत जळजळ, दडपण किंवा घट्ट पकडल्यासारखं वाटतं. अपचनाची भावना होते. गॅसचा त्रास वाढतो. अनेक महिला याला ॲसिडिटी समजून दुर्लक्ष करतात, पण मान, जबडा, खांदा किंवा पाठीमध्ये वेदना होतात. विशेषतः डाव्या खांद्यामध्ये किंवा पाठीच्या वरच्या भागात त्रास होतो. जबड्यात बोथट वेदना होतात. मान कडक होते. त्याचप्रमाणे काही वेदना छातीत न जाणवता इतर भागामध्ये जाणवतात, जसं की श्वास लागणं, चालताना किंवा पायऱ्या चढताना दम लागतो, अगदी बोलताना सुद्धा श्वास अडखळतो, झोपताना अचानक श्वास घ्यायला त्रास होतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरावरती सूज येते. तेव्हा ही लक्षणं असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. त्याचप्रमाणे पाय, घोटे, हात सुजतात, वजन कमी होतं, अंगावर जडपणा जाणवतो, हृदय नीट पंप न केल्यामुळे शरीरात द्रव साचतात, अपचन, मळमळ आणि उलटीची भावना होते, वारंवार ढेकर येते, पोटात जळजळ होतं, उलटी होईल अशी भावना होते, अन्न खाल्ल्यावर छातीत अस्वस्थता जाणवते, असामान्य घाम येतो, कारण नसताना थंड घाम येतो, रात्री अचानक घामानं भिजणं. मोनोपॉज समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकतो, पण दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे चिंता, अस्वस्थता जाणवते, अचानक भीती वाटते, काहीतरी वाईट होणार आहे अशी भावना होते, हृदय जोरानं धडधडतं. कधीकधी हे पॅनिक अटॅकचं सुद्धा लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे मासिक पाळीतील बदल, मोनोपॉजनंतर पाळी अनियमित होते, त्यामुळे हार्मोनल बदलामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं, रक्तदाब वाढतो. मोनोपॉजनंतर हृदयविकाराचा धोका वाढतो. धोका असणाऱ्या महिला म्हणजे मधुमेह असलेल्या, उच्च रक्तदाब असलेल्या महिलांना जास्त त्रास होतो किंवा त्यांना लवकर हार्ट अटॅक येऊ शकतो. त्याचप्रमाणे लठ्ठपणा, तुमच्या कुटुंबामध्ये इतिहास असेल तर त्यांना, जास्त मानसिक ताण असणाऱ्यांना. महिलांमध्ये सुमारे 50% वेळा हार्ट अटॅकच्या आधीची लक्षणे 6 महिने आधी सुरू होतात, पण ती हलकी आणि गोंधळात टाकणारी असतात. म्हणून तुम्ही मीठ, साखर कमी करा, नियमित रक्तदाबाची तपासणी करा. 40 वर्षानंतर वर्षातून एकदा हृदयाची नक्कीच तपासणी करून घ्या आणि छोट्या छोट्या दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांचा जर तुम्ही सल्ला घेतला तर नक्कीच कोणत्या आजाराचं निदान आहे हे आपल्याला कळू शकतं आणि आपण योग्य ती काळजी घेऊ शकतो आणि भविष्यात होणारा मोठा धोका आपण नक्कीच टाळू शकतो.